आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदीलाच भेटायला आले. ओके, स्वानंदीच्या मेहंदीचाच कार्यक्रम सुरू आहे. प्लीज तुम्ही या ना, जॉईन व्हा. मॅम बसा ना. मी तुमच्यासाठी पाणी आणि चहा घेऊन येते. ओके. यांचं काय चाललंय? एक गेली की दुसरी येते. मॅम तुम्ही जरा थंड घ्या ना. मी आता कशाला आवाज. स्वानंदी, तुझी मेहंदी झाली. आता आता फक्त नाव लिहायचं बाकी आहे. स्वानंदी, काय झालं मॅडम? हे बघ स्वानंदी, अजूनही वेळ गेली नाहीये. तू प्लीज घाई नको करूस. तुझ्या या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर प्लीज. स्वानंदी, तुझा गुन्हेगार अजून सापडला नाही आपल्याला. स्वानंदी, रमेश, अरविंद, मणी, सुजित या चौघांवरतीही माझा अजूनही डाऊट आहे आणि तू त्यांच्यापैकीच कोणाशी तरी लग्न करतेस. पण मॅडम तुम्ही चौघांची डीएनए टेस्ट केली होती ना. रिझल्ट काय आलाय हे तुम्हाला चांगल्याने माहिती आहे. तरी तुम्ही त्यांचं नाव का घेताय? तीच तर खरी मेघ आहे आणि तेच तुला सांगायला मी इकडे आले. स्वानंदी, या चौघांपैकी कोणाचा तरी डीएनए रिपोर्ट चेंज झालाय असं मला वाटतंय. प्लीज घाई नको करू. माझ्यावरती विश्वास ठेव. ऐक माझं. हे थांबव आता. स्वानंदी प्लीज विचार कर ना जरा. सरपोतदार साहेबांनी त्यांच्या मुलाला का सोडवलं असतं? म्हणीने इतकं तुला कन्व्हिन्स का केलं असेल? स्वानंदी थोडा विचार कर ना. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही हा विषय इथंच थांबवा प्लीज. आणि मणी सरांचं नाव तर घेऊच नका. त्यांनी एव्हीआयचा नवस पूर्ण केलाय. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते असलं काही करणार नाही. स्वानंदी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी कसं समजावू तुला? मग नकाच समजू. खरंच नका समजू. कारण त्याचा आता काहीच फायदा नाहीये. मी निर्णय घेतलाय आणि हे लग्न होणार आहे. त्यामुळे तुम्ही ना आता तुम्हीच हा विषय बंद करा प्लीज. स्वानंदी, मॅम स्वानंदी, ह्या अंबिका मॅम अशा अचानक का निघून गेल्या? ते स्वानंदी, तेरी मेहंदी हो गई. एक नंबर फातिमा, किती छान डिझाईन काढलेस तू. अगं स्वानंदी, नवऱ्याचं प्रेम जास्त असलं ना की मेहंदी जास्त रंगते असं म्हणतात. फातिमा, अगं काय ग, तू विसरलीस का स्वानंदीचं लग्न कुणाबरोबर ठरलंय ते? स्वानंदीचं लग्न मणी बरोबर नाही ठरलेलं, सुजित बरोबर ठरलंय. आणि तू मेहंदीवर सुजित ऐवजी मणी हे नाव लिहिलंयस. बरी आहेस ना तू? शिखा, तू आता काय म्हणत होतीस स्वानंदीला? हा, की नवऱ्याचं जास्त प्रेम असलं ना की मेहंदी जास्त रंगते असं म्हणतात.
अच्छा, पण नवऱ्याचं प्रेम जास्त असलं की ना, इतर कुणाचं प्रेम असेल तर सॉरी सॉरी स्वानंदी. स्वानंदी मॅडम, हे कुठे ठेवायचंय? खाली ठेवा. थोडं मागे घ्या. दादा तुम्ही पण मागे घ्या थोडं. ओके. बाकी प्रॉपर्टी स्टेजवर घ्या. जा, बाकी प्रॉपर्टी घेऊन या. हाय. हॅलो सर. बस 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 बस. मस्त झालं डेकोरेशन. थँक्यू सर. तुझं नाव काय? स्वप्ना. स्वप्ना. सुजित सरपोतदार. स्वप्ना. तुझ्या घरच्यांना बहुतेक ठाऊक असणार की तू खूप मुलांच्या स्वप्नात जाणार आहेस, म्हणून त्यांनी तुझं नाव स्वप्ना ठेवलं. स्वप्ना, तू आजवर माझ्या स्वप्नात का नाही आलीस? कसा मूर्ख आहे ना मी. तू प्रत्यक्षात माझ्या समोर उभी आहेस आणि मी वेडा स्वप्नांच्या गप्पा मारतोय. स्वप्ना, काम वगैरे राहू दे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी कोणालाही काम सांगू शकतो. मी काय म्हणतोय, चल ना आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया. मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये जेऊया. त्यानंतर 7 स्टार हॉटेलमध्ये मी लॅविश स्वीट बुक करतो आपल्यासाठी. स्वप्ना, इथे गप्पा काय मारत बसलीस? बाकीच्या माळा कोण लावणार? मला 1 तासात सगळं काम व्हायला हवंय. हो हो सर. सुजित, डेकोरेशन साठी आली ती. मग फ्लर्ट करतोयस तिच्यासोबत. 2 दिवसावर लग्न आलंय सुजित तुझं. तू याआधी अनेक मुलींसोबत अफेअर्स केले, फ्लर्ट केलं, तेव्हा एकटा होतास. आता नाहीये. तर स्वानंदी बायको असणार आहे तुझी, लग्नाची बायको. इतर मुलींशी फ्लर्ट करणं, अफेअर करणं हे सोड. असा विचार जरी केला ना तरी स्वानंदीला फसवल्यासारखं होईल. आणि स्वानंदीला फसवलेलं मला सहन होणार नाही. हे धंदे बंद कर. क्लास. वाव. म्हण्या, आय एम इम्प्रेस्ड. म्हणजे दुसऱ्याच्या होणाऱ्या बायकोची एवढी काळजी. स्वानंदीचं आणि माझं लग्न होतंय. मला स्वानंदी आवडते का? एवढी पण नाही. स्वानंदीला मी आवडतो का? कधी आवडलोच नाही. बट स्टील वी आर गेटिंग मॅरिड. लग्न होतंय आमचं. माझ्या हक्काची बायको असणार आहे ती. लीगली वेडेड वाईफ. कळतंय तुला? त्याच्यामुळे आता तू तिच्यापासून लांब राहायचंस म्हणी.
हो, म्हणजे मी माझ्या बायकोशी कसं वागायचं या सगळ्यातनं तू आता बाहेर राहायचंस. बाकी आय एम इम्प्रेस्ड. माझ्या होणाऱ्या बायकोची एवढी काळजी. वाव. मणी, कमाल. विसरावा वनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा कशा पायी जडवावा गुंतवावा सोडवावा किती त्यांनी कुणासाठी आजावाचा भिजवावा जीव हा सांगना झाला मन हरपल देह भानवरा आता घावा झाला तो नाही तोल काळ झाला कसं समजावू त्याला तुझ्या आता गुरा फटतो सैरा भैरा झाला मन हरपल देह भानवरा आता घावा झाला तो नाही तोल काळ झाला कसं समजावू त्याला तुझ्या आता गुरा फटतो. कुठली परिस्थिती आली ना तरी आपल्या दोघांमध्ये कधीच गैरसमज होऊ देणार नाही, कधीच नाही. कसा सांग उरातला घाव विसरावा वनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा तिथं तुझी हुल सुसवे ना तुझी भूल तुझाचा भास भावती कसं रोखू सांग मला पापण्यांच्या सागराला तुझ्याच पायी भरती जिथं तिथं तुझी हुल सुसवे ना तुझी भूल तुझाचा भास भावती कसं रोखू सांग मला पापण्यांच्या सागराला तुझ्याच पायी भरती. काल मी लगेच मेहंदी धुतली. इतके तास झाले मेहंदी लावून, पण मणी सरांचं नाव तसंच आहे. उलट आता रंग आणखी गडद झालाय. आता काय करू मी? माझं सुजित सरांशी लग्न होत असताना मणी सरांचं नाव माझ्या हातावर असणं योग्य नाही. स्वानंदी, आई एम सो सॉरी, लेकिन तुझे मालूम है ना, मी मुद्दाम नाही केलं ग. अंबिका मॅडम आल्या ना तेव्हा त्या मणी सरांविषयी काहीतरी बोलत होत्या. मग समहाऊ माझ्या डोक्यात तोच टॉपिक चालू झाला और फिर मैंने हाथों पे लिख दिया. पण मी मुद्दाम नाही केलं ग खरं. अगं पण फातिमा, तुला कळतंय का तू किती मोठा प्रॉब्लेम केलायस ते? अगं तिचं लग्न सुजित बरोबर आहे, तू मणीचं नाव लिहिलंस आणि हातावरती. तुला कळत नाही का ग, असं कसं वागू शकतेस तू? झालं ते झालं ना जेसी.
आता परत परत तेच तेच बोलून प्रॉब्लेम सुटणार आहे का? आता हातावरचं नाव पुसलं जाणार आहे का? आणि तसंही तिने काही मुद्दाम केलेलं नाहीये. प्रॉब्लेम माहिती आहे ना आपल्याला, त्यामुळं त्याच्यावर काय सोल्युशन काढायचं ते बघा. पण स्वानंदी, आता आपण त्या सरपोतदार सरांच्या घरी जाणार आहोत. तुझ्या हातावरती असं मणीचं नाव बघितलं तर लोक आम्हाला नाही प्रश्न विचारणार, तुलाच 1000 प्रश्न करतील ना. तुलाच प्रॉब्लेम होणार आहे अगं स्वानंदी या सगळ्याचा. हाँ ना यार, उसमें वो सुजीत की खड़ूस माँ. सॉरी स्वानंदी, मी चुकून त्यांना खडूस बोलले. पर तुझे पता है क्या स्वानंदी, वो सच में खडूस है. काल बघितलं ना त्यांनी कसं बोलल्या. आता तर मणीचं नाव बघितलं तर तमाशाच करतील ग त्या. ते सगळं मान्य आहेच, पण आता हे नाव कसं लपवता येईल ना त्याचा विचार करा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. एक मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया? आपण स्वानंदीच्या हातावरती बँडेज बांधूया. बँडेज? हाँ हाँ, मस्त आयडिया है. बँडेज से ये नाम भी हाइड होगा आणि तुला लागलंय म्हणून कोणी उघडून पण बघणार नाही. थांब थांब, मी बँडेज घेऊन आले. स्वानंदी, आपण हे बँडेज तुझ्या हाताला बांधलं ना, ऍटलीस्ट ते मणीचं नाव तरी हाईड होईल. नक्की ना? अगं हो नक्की, ट्रस्ट कर ना. दे हात दे. अरे झालं का तुमचं? आवरा ना पटकन, उशीर होणार आहे. बँडेज का बांधतेय? लागलं तुला? काय झालं? अगं बोल. मी माती खाल्ली. काय? मी चुकून मणी सरांचं नाव लिहिलं मॅम. मतलब मैं सुजीत सर का ही लिखने वाली थी, पण चुकून. पण हमारे पास एक आयडिया है. आम्ही ना बँडेज बांधतोय, म्हणजे त्याने ना नाव हाईड होईल आणि सगळ्यांना वाटेल की हाताला लागलंय. एकतर नाव चुकीचं लिहिलं आणि वरती हे बँडेज बांधणार आहात का? मॅम आता दुसरं काय सोल्युशन आहे असेल तर प्लीज तुम्हीच सांगा. नीट बांधते, कळता कामा नाही कोणाला. आता लवकर आवर, आपल्याला निघायला हवं, नाही तर उशीर होईल. वेळेत पोहोचूया ना मॅडम. आता काय झालं? सॉरी. कशासाठी? माझ्यामुळं काल सरपोतदार परिवारात तुमचा अपमान झाला. ते सगळं झाल्यावर मला असं वाटलं होतं की तुम्ही नाही येणार माझ्यासोबत, पण तुम्ही यायला तयार झालात. पण तुम्ही ना नका येऊ मॅडम माझ्यासोबत. मला नाही वाईट वाटणार, शपथ, देवी आईची शपथ, मला नाही वाईट वाटणार. कारण तुमचा अपमान मी नाही सहन करू शकणार. तुमच्या जागी मी असते ना, माझा अपमान झाला असतं तर मलाही वाईट वाटलं असतं. मी नसते गेले अशा घरात. तुम्ही पण नका येऊ, खरंच नका येऊ. वेडी आहेस का? असं कसं नको येऊ? हा, मुलीच्या लग्नाच्या सगळ्या समारंभात मला सहभागी व्हायचंय, कळलं? तुझं लग्न व्यवस्थित व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि ते व्यवस्थित होण्यासाठी मी सतत तुझ्या बरोबर असणं आवश्यक आहे. आणि अपमानाचं बोलशील तर मान्य आहे मला की सरपोतदारांच्या मिसेसने माझा खूपच अपमान केला, पण मी ऐकून नाही ना त्यातलं. मला जे वाटलं ते मी त्यांना ऐकवलं. हो ना? अशा लोकांना मी योग्य उत्तर देण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे. अशा बऱ्याच जणांना मी शब्दांची समज देऊन तोंड बंद केलंय. ओके, सगळं विसरा, पटापट आवरा, वेळेत पोचायला पाहिजे. लवकर बांध. थँक्यू. वेडाबाई, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे, कळलं? मी तुला सोडणार नाही. मैम आप टेंशन मत लो. ये फातिमा है ना,
ये सारे काम परफेक्ट करती है, मैं अच्छे से बैंडेज लगाती हूँ। हो माहितीये ना तू किती परफेक्ट काम करतेस ते। काल स्वानंदीच्या हातावरती एकदम परफेक्टली तू मणीचं नाव लिहिलंयस, कळलं तुला? काय आगाऊपणा चाललाय तुमचा हा? बस आवरा पटकन, निघायला हवं, वेळेत पोचायला पाहिजे ना। चला पटापटा बांधते नीट, आणि हो ते नाव दिसता कामा नये कुणाला। हा परफेक्ट। आता चला, उशीर होतोय, चल निघ पटकन। तुम्ही सगळे व्हा पुढं, मी पाया पडून आले। चला।